सगळ्यांना आपलं आपलं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यायची असते आणि ती घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली आहे. आपल्याला त्यांनी संविधान दिलेलं आहे, घटना दिलेली आहे. अजित पवार यांनी आजपासून असं मनात पक्क ठरवलंय की इथून पुढे मी आजपासून कधीही कुणाचीही टीका करणार नाही आणि माझी गोर गरीब जनता कशी गरिबीतून बाहेर निघन. कायदे दिलेले आणि त्याचं पालन करून आपण सगळेजण पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. पण हे सगळं करत असताना काही मधल्या काळामध्ये राजकीय घडामोडी घडल्या. त्या खोलामध्ये मी जात नाही, कारण मी जनसन्मान यात्रेची सुरुवात करत असतानाच माझ्या मनाशी पक्क ठरवलेलं आहे की कुणावर टीका टिप्पणी करायची नाही. आपण केलेलं काम, माझ्या गोरगरीब जनतेला गरिबीतनं बाहेर काढण्याच्या करता आम्ही दिलेल्या योजना, आम्ही त्याच्यामध्ये केलेला विकास, आज देखील मी अनेक जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यामध्ये जाऊन आलो. इथं प्रांताध्यक्ष विदर्भाच्या दौऱ्यावर नव्हते, नाहीतर बाकीच्या सगळ्या ठिकाणी माझ्या बरोबर होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु बऱ्याचदा बारकाईनं माहिती नसते. आणि आजपर्यंत गेल्या 5 वर्षात आपण 4 वर्ष सत्तेवर होतो, 1 वर्ष करोनामध्ये गेलं, 1 वर्ष सत्तेवर नव्हतो. तरी देखील बारामती तालुक्यामध्ये माझ्या जिरायत बागायती भागामध्ये काय करता येईल, माझे कोल्हापूर टाईप बंधाऱ्याला काय करावं लागेल, माझ्या करा नदीच्या बंधाऱ्याला बॅरेजेसमध्ये कसं रूपांतर करायचं, माझी जनाई सिरसाई ह्याच्यामध्ये काय सुधारणा केल्यानंतर सगळ्यांचं समाधान होईल. हेड पासून टेल पर्यंत पुरंदर उपसा सिंचन योजनेमध्ये काय केलं गेलं पाहिजे, तिथं काय खर्च केला गेला पाहिजे. अजूनही काही भाग माझ्या तालुक्यातला राहिलेला आहे आणि तो माझ्या नीरा करा उपसा सिंचन योजनेच्या द्वारे कसा मला बागायत करता येईल याबद्दलचा माझा सतत प्रयत्न चाललेला आहे. लाकडी लिंबोडीच्या निमित्तानं ती उपसा सिंचन योजना, त्याच्यातून पण आपण इंदापूर आणि बारामती तालुक्यातली काही गावं बागायत करण्याचं ठरवलेलं आहे. तशा पद्धतीचं काम सुरू झालेलं आहे. विकास मोठ्या प्रमाणावर आपण केला, त्याच्यामध्ये कुठं आपण हायगाय केली नाही, काही जे पाहिजे ते देण्याचा प्रयत्न केला. आता सकाळपासून ही जनसन्मान रॅली निघालेली होती. काय उत्साह महिलांच्या मध्ये मी बघत होतो, तरुणांच्या मध्ये, तरुणींच्या मध्ये, व्यापाऱ्यांच्या मध्ये, माझ्या बारामतीकरांच्या मध्ये, माझ्या ग्रामीण भागातून आलेल्या माझ्या सहकाऱ्यांच्या मध्ये प्रत्येक जण हातात हात देण्याचा प्रयत्न करत होता. माझ्या माय माऊली राखी बांधण्याचा प्रयत्न करत होता, भावाच्या नात्याने माझ्या जवळ येत होत्या. या पद्धतीनं हे सगळं काम माझं चाललेलं होतं. मी पण अचंबित झालो. सकाळी पाऊस नव्हता, सुरुवात केली, नंतर पाऊस कधी मधीच यायचा कधी जायचा कळलंच नाही. एवढा तुमचा उत्साह, मोटरसायकलवर आमची सगळी सहकारी, त्याच्यामध्ये त्यांचाही उत्साह. शेवटी कार्यकर्त्याच्या जोरावर पक्ष चालतो, त्या कार्यकर्ता पक्षाचा कणा असतो आणि त्यामुळं तुमची सगळ्यांची ताकद, तुमची सगळ्यांची प्रेरणा. बसेसमधनं माझ्या माय माऊली येत होत्या, हात करत होत्या, मलाही उशीर होत होता. मला सारखं वाटत होतं की आज सोमवारचा दिवस, श्रावणी सोमवार, आज शेवटचा श्रावणी सोमवार, आज माझ्या बळीराजाच्या, माझ्या शेतकऱ्याच्या जे श्रावणात बैलपोळा साजरा करतात त्यांचा आज बैलपोळ्याचा दिवस. आम्ही काही जण भाद्रपदामध्ये पोळा साजरा करतो, काही जण श्रावणामध्ये करतात, विदर्भामध्ये किंवा काही भागात श्रावणात करतात. मी या श्रावणातल्या बैलपोळ्याच्या निमित्तानं तमाम माझ्या बळीराजाला, तमाम माझ्या शेतकऱ्यांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांचा अक्षरशः त्यांच्या काळ्यांची सेवा त्यांना चांगल्या पद्धतीनं करायला जे पाणी लागेल, पाऊस लागेल, जे काही त्यांना खतं लागेल, माती लागेल, बियाणं लागेल, सगळ्या गोष्टी त्या आम्हाला सरकारच्या माध्यमातून देता आल्या पाहिजेत.